नमस्कार. कालच्या सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 या कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऋतुचक्राबद्दल माहिती घेतलेली आहे. या धड्याचा शेवटच्या भागाकडे आपण आज जाणार आहोत. त्याच्यामध्ये आपण प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा अभ्यास करणार आहोत. तर आपल्या पुस्तकामध्ये प्रजननामध्ये कोणकोणते आधुनिक तंत्रज्ञान वापरले जातात ते इथं दिलेले आहेत बघा. पहिलं दिलेलं आहे काच नलिकेतील फलन, दुसरं आहे भाडोत्री मातृत्व आणि तिसरं दिलेलं आहे बघा वीर्य पेढी. आता काच नलिकेतील फलन याला IVF इन व्हायट्रो फर्टिलायझेशन असं सुद्धा म्हणतात, बरोबर आहे. आता ह्या आधुनिक तंत्रज्ञानाची गरज का पडली मानवाला, बरोबर आहे. तर आपण ह्याच्या आधी पण पूर्ण स्त्री प्रजनन संस्था आणि पुरुष प्रजनन संस्था यांचा अभ्यास केलेला आहे. आणि मग मानवाला हे पूर्ण डिटेलमध्ये कळालं की प्रजनन कसं होतंय, कोणत्या मार्गाने होतंय, काय केल्यानंतर प्रजनन होणार नाही. आता इथं काय होतंय की ह्या आधुनिक तंत्रज्ञानाची गरज का पडली आहे, तर बघा त्याचे महत्त्वाचे 2-3 कारण आहेत. आपण काय करूयात, स्त्रियांमधले कारण बघूयात आणि पुरुषांमधले पण कारण बघूयात. कधी कधी काय होतंय की स्त्रियांमध्ये अंडपेशीच्या निर्मितीमध्ये प्रॉब्लेम असतो. आपण बघितलंय अंडाशयामध्ये दर महिन्याला एक अंडपेशी पक्व होत असते. तर त्या अंडपेशीच्या निर्मितीमध्ये साठी काही संप्रेरक आवश्यक असतात. तर ते कमी जास्त झाले तर त्या अंडपेशीच्या निर्मितीमध्ये कधी कधी प्रॉब्लेम्स असतात. कधी कधी काय होतंय, अंडमोचन जे आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. जी अंडनलिका आहे, अंडाशयातून ते अंडपेशी अंडनलिकेमध्ये जे सोडली जाते त्यावेळेस तिथं त्या अंडमोचन प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात आणि मग त्या स्त्रीमध्ये गर्भधारणा होत नाही. आणि तिसरं महत्त्वाचं कारण जे आहे स्त्रीमध्ये ते म्हणजे युग्मनज जे तयार होतोय, रोपण. युग्मनजाचं रोपण कुठं होतंय, गर्भाशयामध्ये होतंय. तर तिथं काही अडथळे असतील, गर्भाशयामध्ये जर काही अडथळे असतील तर तिथं त्या स्त्रीला मूल होण्यामध्ये काही समस्या निर्माण होतात. आणि मग ह्या सर्व समस्यांचा अभ्यास करून मानवाने नवीन तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. तर त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. पण हे तंत्रज्ञानची गरज का आहे हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. तर स्त्रियांमध्ये अंडपेशीच्या निर्मितीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, अंडमोचनामध्ये काही अडथळे निर्माण होत असतील, किंवा युग्मनजाचं रोपण गर्भाशयामध्ये होतच नसेल, तिथं काही अडथळे निर्माण होत असतील, तर हे तंत्रज्ञान तिथं वापरण्याची गरज आहे. आता पुरुषांमधले आपण बघूयात. स्त्रियांमधले तुम्हाला समजले असतील तर आपण पुरुषांमध्ये कोणते अडथळे होतात ते बघूयात. पुरुषांमध्ये काय असतं बघा, बरेचदा शुक्राणूंची संख्या कमी असते. शुक्राणूंची संख्या काय असते, कमी असते. किंवा पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मितीच होत नाही. शुक्राणूंची काय होते, निर्मिती होत नाही, निर्मितीच होत नाही. आणि तिसरं कारण असू शकते की जे काही शुक्राणू तयार होतात त्यांच्यामध्ये काही समस्या असतील, शुक्राणूंमध्ये काही समस्या असतील, शुक्राणूंमध्ये काही समस्या असतील. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे काय म्हणतो आपण त्याला, जनुके किंवा गुणसूत्रे यांच्या किंवा विभाजनामध्ये किंवा त्या शुक्राणूंच्या आकारामध्ये त्याच्यामध्ये असणाऱ्या कंटेंट म्हणजे आतमध्ये असणारे गुणसूत्रे किंवा जनुके DNA याच्यामध्ये जर काही समस्या असतील तर तिथं
फलन प्रक्रियेला समस्या निर्माण होतात आणि त्या फलन प्रक्रियेला समस्या निर्माण झाल्यामुळं त्या दाम्पत्याला मूल होऊ शकत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? तर बघा, अशा वेळेस काय करायचं, तर 3 तंत्रज्ञान इथं सांगितलेले आहेत. कोणते 3 तंत्रज्ञान इथं सांगितलेले आहेत बघा? IVF, इन व्हायट्रो फर्टिलायझेशन. आता ह्या तंत्रज्ञानामध्ये त्या दाम्पत्यातील स्त्रीच्या शरीरातून अंडपेशी काढून घेतली जाते. स्त्रीच्या शरीरातून अंडपेशी काढून घेतली जाते. पुरुषांच्या शरीरातून शुक्राणू काढून घेतले जातात आणि अशी काच नलिका असते. प्रयोगशाळा असते. IVF ची जी आहे ती प्रयोगशाळा आहे. तिथं तापमान निर्जंतुकीकरण केलेलं असतंय आणि विशिष्ट काही ट्रेनिंग घेतलेलेच लोक हे करू शकतात. सर्वच डॉक्टर करतात का? नाही. पण त्या डॉक्टरांच्या ह्याच्यावर लिहिलेलं असतं बघा की MBBS आणि DGO आणि मग तिथं IVF तंत्रज्ञान असं जर सुसज्ज अशी प्रयोगशाळा असेल तर तिथं तो त्या डॉक्टरनी ते ट्रेनिंग घेतलेलं असतं आणि त्यांनाच हे जमतंय. तर बघा, इथं त्या काच नलिकेमध्ये ह्या युग्मनज तयार केला जातोय. बघा, काच नलिकेमध्ये युग्मकाचे फलन घडवून आणले जाते. युग्मक म्हणजे अंडपेशी आणि शुक्राणू. आणि मग इथं युग्मनज तयार झाल्यानंतर त्याच्यापासून भ्रूण निर्मिती होतीये आणि योग्य वेळी हा जो भ्रूण तयार झालेला आहे त्याचं योग्य वेळी त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये रोपण केलं जाते. बरोबर आहे? तर अशा पद्धतीनं हे IVF तंत्रज्ञान वापरलं जाते. बरोबर आहे? आता दुसरं तंत्रज्ञान आहे भाडोत्री मातृत्व. मी आत्ताच तुम्हाला सांगितले की दाम्पत्य आहेत, नवरा बायको, आणि त्या बायकोमध्ये किंवा त्या स्त्रीमध्ये जर गर्भाशयामध्ये युग्मनजाचं रोपण होत नाहीये, फलन प्रक्रिया व्हायला लागली आहे, युग्मनज तयार व्हायलाय, पण तिचं गर्भाशयामध्ये अशी काही समस्या आहे की तिथं युग्मनजाचं रोपण होत नाहीये. मग अशा वेळेस ते दाम्पत्य काय करतंय की एखाद्या स्त्रीकडे जाते, कायदेशीररित्या सर्व कागदपत्र तयार करून सर्वांच्या सह्या घेऊन त्या मातेचं किंवा त्या दुसऱ्या स्त्रीचं गर्भाशय हे भाड्याने घेतलं जाते, काही मोबदला देऊन. बरोबर आहे? काही पैसे देऊन किंवा मोबदला देऊन. आणि मग काय केलं जाते बघा की त्या दाम्पत्याच्या स्त्रीच्या शरीरातून अंडपेशी काढली जाते, पुरुषाच्या शरीरातून इथं मी दाखवले बघा की अंडपेशी त्या स्त्रीच्या शरीरातून काढले जाते, शुक्राणू, त्याच्यापासून भ्रूण तयार केला जातोय आणि जी भाडोत्री माता आहे तिच्या गर्भाशयामध्ये ह्या युग्मनजाचं रोपण केलं जातं आणि 9 महिने त्या भाडोत्री मातेच्या शरीरामध्येच ते वाढतंय आणि ज्यावेळेस जन्म घेतंय ते बाळ त्यावेळेस ते बाळ त्या दाम्पत्याला देणं गरजेचं असतंय. या भाडोत्री मातेचा त्या मुलावर कसलाही कायदेशीर अधिकार नसतोय. त्याच्यासाठी कायदे केलेले आहेत आणि भाडोत्री मातृत्व हे सुद्धा एक तंत्रज्ञान ज्या दाम्पत्यांना मूलबाळ नाहीये त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर ते वापरू शकतो. आता शेवटचं जे आहे ते वीर्यपेढी. वीर्य त्यालाच आपण रेत असं म्हणतो. रेत कसं तयार होते हे आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मग आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय की काही पुरुषांमध्ये काय होतंय की आपण बघतो वृषणामध्ये शुक्रपेशी तयार होतात, तर तिथं शुक्रपेशीचं संख्या कमी असते किंवा शुक्रपेशी तयारच होत नाहीत. आणि जरी तयार झाल्या तरी त्या शुक्रपेशी निरोगी असतात का? किंवा त्याच्यामध्ये असणारं जे काही जनुकीय मटेरियल आहे ते योग्य असते का? नाही. मग अशा वेळेस जर ते दाम्पत्य आहेत, नवरा आणि बायको, तर तिथं काय केलं जातंय बघा की त्यांना मूल पाहिजे, तर ते काय करतात, ह्या वीर्य पेढीकडे जातात. जसं रक्तपेढी आपण शिकलो की रक्तदान करतो आपण आणि त्या ब्लड बँकेमध्ये ते रक्त साठवून ठेवलं जाते आणि ज्याला पाहिजे त्याने ते जाऊन घेतात. तर तशीच एक संकल्पना आहे वीर्यपेढी. या वीर्यपेढीमध्ये काय केलं जातंय की ज्या जो निरोगी पुरुष आहे त्याच्या इच्छेनुसार पहिल्यांदा त्याची काय केली जाते, शारीरिक आणि इतर तपासणी केली जाते.
त्याच्या शरीराची पूर्ण तपासणी केली जाते. त्याला कोणता रोग आहे का, किंवा BP, शुगर, इतर काही रोग आहेत का. आणि रोग असतील तर त्याचं वीर्य घेतलं जात नाही. आणि त्याच्यासाठी वयाची सुद्धा अट आहे की तरुण मुलांचंच किंवा तरुण व्यक्तींचंच ते वीर्य घेतलं जातंय, त्याच्या इच्छेनुसार घेतलं जातंय आणि ते साठवून ठेवलं जातंय. आणि मग ज्या दाम्पत्याला त्याची गरज आहे ते दाम्पत्य तिथं जातंय आणि काय केलं जातंय की त्या दाम्पत्याच्या स्त्रीच्या शरीरातून अंडपेशी काढून घेतली जाते आणि या वीर्यपेढीमध्ये त्यांनी स्खलित केलेलं वीर्य असते. त्या दात्याने ज्याने वीर्य दान केलेलं आहे ते वीर्य साठवून ठेवलेलं असतंय. ते वीर्य घेऊन त्यातील शुक्राणू काच नलिकेमध्येच त्याचं फलन केलं जातंय आणि तो जो भ्रूण आहे तो त्या दाम्पत्याच्या स्त्रीच्या शरीरामध्ये सोडला जातोय आणि मग त्या भ्रूणाची पूर्ण वाढ होते आणि त्या दाम्पत्याला मूल होऊ शकतंय. परत मला इथं सांगायचंय की बघा, इथं वीर्यदात्याचं नाव हे गुप्त ठेवलं जातंय की ते जे मूल होणार आहे त्याचे जे पिता असतात तर कोणीतरी एक्स नावाचं असतोय, पण त्याचं नाव हे उघडं केलं जातंय का नाही, ते कुणाचं आहे हे सांगितलं जात नाही. त्याच्यासाठी कायदे आहेत आणि त्या पुरुषाला सुद्धा ह्या मुलावर आपला अधिकार गाजवता येत नाही. तर अशा पद्धतीनं प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान याची माहिती आपण थोडक्यात पाहिलेली आहे. सगळीकडेच IVF तंत्रज्ञान म्हणजे काच नलिकेतलं फलन वापरलं जातंय, बरोबर आहे. भाडोत्री मातृत्व असेल किंवा वीर्य पेढी असेल, तर हे सगळे तंत्रज्ञान जे आहेत ते अपत्यहीन दाम्पत्यांना अपत्य मिळवण्यासाठी एक चांगला मार्ग आपल्या तंत्रज्ञानाने मानवाला इथं दिलेला आहे. त्याचा उपयोग आपण करत आहोत. आता अजून एक मुद्दा इथं आपल्या ह्याच्यामध्ये दिलेला आहे पुस्तकामध्ये, जुळे. बरोबर आहे. जुळे म्हणजे काय, तर एकाच वेळी बघा, अजून एक मुद्दा आपल्याला इथं अभ्यासाचा आहे तो म्हणजे जुळे आहे. एकाच वेळी दोन अपत्य एकाच वेळी गर्भाशयामध्ये जर दोन भ्रूण वाढले तर त्याच्यापासून काय होतंय, दोन अपत्य जन्माला येतात. त्याला आपण काय म्हणतो, जुळे म्हणतो. एकाच वेळी दोन भ्रूण गर्भाशयामध्ये येतात आणि त्याच्यापासून दोन अपत्य जन्म घेतात, त्याला आपण जुळे म्हणतो. आता बघा, जुळ्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे एक युग्मनजी आणि दुसरा प्रकार आहे द्वियुग्मनजी. आता इथं काय होतं बघा, एक युग्मनजी मध्ये काय होते बघा, की इथं युग्मनज तयार झालंय स्त्रीच्या शरीरामध्ये, बरोबर आहे. आता काय होत आहे की त्या स्त्रीच्या शरीरामध्ये युग्मनज तयार झाल्यानंतर 8 दिवसाच्या आत त्या युग्मनजाचे समान दोन भाग होतात. बघा, एक युग्मनजीमध्ये काय होतंय, 8 दिवसाच्या आत युग्मनजाचे दोन समान भाग होतात.
इथं 2 समान भाग झाल्यानंतर ह्या अंडनलिकेमध्ये 2 भ्रूण तयार होतात आणि हे दोन्हीही भ्रूण इथं या गर्भाशयामध्ये त्यांचं रोपण केलं जाते आणि ह्या दोन्हीही भ्रूणांची 9 महिने पोटात वाढ होते आणि मग 9 महिने झाल्यानंतर ते जन्माला येते. बरोबर आहे. आता बघा, हे जे 2 अपत्य आहेत हे एकाच युग्मनजापासून तयार झालेले असल्यामुळं ते जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखे असतात. जनुकीय कसे असतात? जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखे असतात. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एक युग्मनजीमध्ये एकतर 2 मुली होतात किंवा 2 मुलं होतात. कारण बघा, इथं ज्या वेळेस हा युग्मनज तयार झालेला आहे त्यावेळेस एकच अंडपेशी असते आणि एकच शुक्रपेशी आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यापासून एक युग्मनज तयार झालेला आहे. तो एक तर मुलगा असणार आहे किंवा मुलगी असणार आहे. आता मुलगा असणार आहे किंवा मुलगी असणार आहे हे कसं, ते आपण कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की जर वाय गुणसूत्र असलेलं शुक्रपेशीने जर त्याचं फलन झालं तर तो काय असतोय? मुलगा. आणि एक्स गुणसूत्र असलेल्या शुक्रपेशीने जर ह्या अंडपेशीचं फलन झालं तर ती मुलगी असते. मग जर मुलगी असेल आणि ह्या युग्मनजाचे 2 भाग झाले तर तिथं जन्माला काय होतात? 2 जुळ्या मुली येतात आणि एकदम झेरॉक्स कॉपी असल्यासारखं दिसतात. आणि जर मुलगा असेल तर तिथं काय होतंय की दोन्ही काय होतात? मुलं तयार होतात. बरोबर आहे. तर ह्या 2-3 गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. आता काय होतं बघा, कधी कधी इथं अजून एक मुद्दा सांगितलेला आहे, सायामीज जुळे. आता ह्या सायामीज जुळ्यामध्ये काय होतंय की इथे युग्मनज तयार झालाय. बरोबर आहे. पण कधी कधी काय होतंय की काही ऍक्सिडेंट जसं होतोय तसं काही कंडिशन्स असे होतात की 8 दिवसानंतर 8 दिवसानंतर त्याचं अर्धवट विभाजन होतंय. आणि मग अर्धवट विभाजन झाल्यानंतर काय होतंय की जे भ्रूण आहे, भ्रूण ते रोपण होतंय आणि त्यापासून जे अपत्य तयार होतंय त्याच्या शरीराचे काही भाग काय होतात? एकमेकांना जोडलेले असतात. बरेचदा बघा आपण बघतो की असे काही बालक जन्माला येतात की त्यांना 2 डोके असतात आणि 1 धड असते, किंवा डोकं एक असते आणि 2 धड असतात. बरोबर आहे. मग ते कसे होतात? त्या जुळ्यांना काय म्हणायचं? सायामीज जुळे. एकाच युग्मनजापासून तयार होतात पण ते 8 दिवसानंतर आणि अर्धवट विभाजन होते, त्याच्यामुळं ते सायामीज जुळे तयार होतात. आता द्वियुग्मनजी जुळे कशाला म्हणतात? बरोबर आहे. तर द्वियुग्मनजी जुळ्यामध्ये काय होते बघा, इथं म्हणलेलं आहे अपवादात्मकरित्या कधी कधी काय होते की ह्या अंडाशयामध्ये एकाच वेळी 2 अंडपेशी फलित होतात, किंवा इकडून एक येईल आणि इकडून एक येईल. बरोबर आहे. एकाच वेळी काय होतंय? 2 अंडपेशी फलित होतात आणि ह्या दोन्हीही अंडपेशीचं अंडमोचन होतंय आणि अंडनलिकेमध्ये 2 अंडपेशी तयार होतात. बरोबर आहे. द्वियुग्मनजीमध्ये काय होतंय? एकाच वेळी 2 अंडपेशी पक्व होतात आणि अंडनलिकेमध्ये आता बघा, आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस समागम होतोय त्यावेळेस रेत इथं सोडलं जातंय आणि रेतामध्ये असंख्य असे शुक्राणू असतात. मग इथं अनेक शुक्राणू आलेले असतात. मग 2 वेगवेगळ्या शुक्राणूंनी 2 अंडपेशींचं काय होतंय? फलन होतंय. बरोबर आहे. अंडनलिकेमध्ये दोन्ही अंडपेशीचं फलन होतंय
आणि 2 वेगवेगळे शुक्राणूंनी, 2 वेगवेगळ्या शुक्राणूंनी होते. मग इथं जसं आपण म्हणलो होतो की ते जनुकीय दृष्ट्या सारखे असतात, इथं आपल्याला म्हणता येईल का? नाही. बरोबर आहे. 2 वेगळ्या अंडपेशी आहेत, 2 वेगळ्या शुक्रपेशी आहेत, दोन्हीचं सुद्धा फलन वेगवेगळं झालेलं आहे. आणि आता इथं काय तयार झालेत बघा, 2 वेगवेगळे युग्मनज तयार झालेत. लक्षात आलंय? आता बघा, इथं 2 युग्मनज तयार झालेत आणि हे दोन्ही युग्मनज काय करतात, इथं गर्भाशयात येऊन रोपण करतात. आणि हे कसे असतात, जनुकीय दृष्ट्या वेगळे असतात. आता बघा, इथं जे जन्माला येणारे आहेत ते काय काय असू शकतात? 2 मुलं असू शकतात, 2 मुली असू शकतात, किंवा 1 मुलगा आणि 1 मुलगी असू शकते. तुम्हाला माहिती आहे की शुक्रपेशी कोणती ह्याच्यामध्ये गेली. आता इथं समजा 2 शुक्रपेशींनी ह्या 2 अंडपेशीचं फलन केलं. कोणत्या शुक्रपेशींनी? ज्यांच्यामध्ये X गुणसूत्र आहेत, अशा शुक्रपेशींनी या दोन्ही अंडपेशीचं जर फलन केलं तर इथं दोन्हीही काय होतात? मुली होतात. बरोबर आहे. आता काय बघा, समजा त्या दोन्हीही Y शुक्रपेशींनी या दोन्ही अंडपेशीची दोन्हीही Y गुणसूत्र असलेल्या शुक्रपेशींनी दोन्हीही अंडपेशीचं जर तिथं फलन केलं तर जन्माला येणारे काय असतात? दोन्हीही मुलं असतात. बरोबर आहे. आणि समजा 1 शुक्रपेशी X आहे आणि 1 शुक्रपेशी Y आहे, तर तिनं फलन केलं तर 1 मुलगी असते आणि Yनी फलन केलेला मुलगा असतोय. आणि तिथं मग एट ए टाइम बघा, 1 मुलगा आणि 1 मुलगी तिथं जन्माला येतात. त्याच्यामुळं द्वियुग्मनजीमध्ये 2 मुलं पण होऊ शकतात, 2 मुली पण होऊ शकतात, किंवा 1 मुलगा आणि 1 मुलगी होऊ शकते. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिथं जो आपल्याला सांगायचा आहे की जनुकीय दृष्ट्या हे कसे असतात? वेगवेगळे. दिसायला सारखे असतात का? 2 मुली झाल्यात पण त्या दोन्ही मुली जुळ्या जरी असल्या तरी वेगवेगळ्या दिसतात. बरेचदा 2 मुलं असतात, जुळे आहेत पण कसे वेगळे दिसायलेत, असा ज्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो त्यावेळेस ते जुळे कसे असतात? द्वियुग्मनजी असतात. आणि 1 मुलगा 1 मुलगी असेल ते तर वेगळेच असतात. बरोबर आहे. तर इथं तुम्हाला जुळे हा भाग समजलेला असेल. आता या धड्याचा शेवटचा भाग मी तुम्हाला आधीच सांगितलेला आहे की मानवी प्रजनन संस्था जी आहे ही आपल्या पुस्तकात ठेवण्याचं कारण काय आहे? तर तुम्हाला लैंगिक शिक्षण मिळावं, लैंगिक आरोग्याची माहिती मिळावी, लोकसंख्येचा जो विस्फोट झालेला आहे, कुटुंब नियोजन, या सर्व गोष्टींविषयी माहिती मिळावी, ह्याच्यासाठी हा तुमच्या सिलेबसला भाग इथं ठेवलेला आहे. तर या धड्याचा शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे लैंगिक आरोग्य आहे. गेल्या वर्षीच आपल्याला झालेलं आहे आरोग्याची व्याख्या. बघा, ती व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या बघा, ती व्यक्ती शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या काय म्हणलेलं आहे? सुस्थितीत असणे, त्याला आपण काय म्हणतो? आरोग्य म्हणतो.
कशी असायला पाहिजे? सुस्थितीत. बरोबर आहे. ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली ही व्याख्या आहे. बरोबर आहे. आता बघा आपल्या देशामध्ये बऱ्याचशा रूढी आहेत, परंपरा आहेत किंवा समाजाची रचनाच अशी केलेली आहे की आपण लैंगिक आरोग्याबद्दल काळजी घेत नाहीत. लैंगिक आरोग्याबद्दल काळजी घेत असताना स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनीही काळजी घेतली पाहिजे. दररोज आपल्या गुप्तांगाची व्यवस्थित स्वच्छता केली पाहिजे, स्वच्छ कपडे घातले पाहिजेत आणि जर ह्या अशा कारणांनी सुद्धा आणि अनेक वेगवेगळ्या कारणांनी सुद्धा तिथं लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात. आणि लैंगिक समस्या निर्माण झाल्या असं कधी म्हणतो आपण? ज्या वेळेस त्या व्यक्तीला लैंगिक रोग असतात. बरोबर आहे. तर कोणते लैंगिक रोग? आपल्या पुस्तकामध्ये 2च लैंगिक रोग तिथं दिलेले आहेत. एक आहे तो आहे सायफिलिस आणि दुसरा आहे गोनोरिया. 2 लैंगिक रोग दिलेले आहेत. लैंगिक रोगाची उदाहरणे लिहा असं जर म्हणलं तर आपल्याला ते लिहिता आहे. हे दोन्हीही रोग जीवाणूमुळे होतात, म्हणून ह्यांना जीवाणूजन्य रोग असं म्हणायचं. कोणते 2 रोग आहेत बघा? सायफिलिस आणि गोनोरिया. गोनोरिया. आता हा रोग झाला हे कसं कळतंय आपल्याला? एखादा रोग झाला तर ते त्याच्या लक्षणांवरून कळते. तर बरोबर आहे. तर आपण ह्यांची लक्षणं बघूयात. सायफिलिस काय असतंय? तर सर्व शरीरावर गुप्तांगासहित काय असतात? चट्टे असतात. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला माहिती आहे पांढरे चट्टे म्हणतो आपण तोंडावर, हातावर. तसे वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे हे गुप्तांगासहित जर सर्व शरीरावर होत असतील तर ते सायफिलिसचं उदाहरण आहे. पुरळ येणे, शरीरावर पुरळ येणे आणि ताप येणे. आणि तिसरं लक्षण आहे सांधे दुखणे, केस गळणे. ही सर्व लक्षणे जर दिसत असतील तर आपण डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. त्याच्यावर योग्य औषधोपचार घेतले पाहिजेत. त्यावेळेस हा रोग काय होतो? बरा होऊ शकतात. आता गोनोरिया आहेत बघा. बरेचदा आपल्याला लघवीला जळजळ होणे, लघवीला आग होणे किंवा वेदना होणे त्याच्यानंतर बघा शिश्न आणि योनी मार्ग याच्यातून पू येत असेल तर ते गोनोरियाचं लक्षण असतंय. आणि शेवटचं जे म्हणलेलं आहे मूत्रमार्ग, गुद्दाशय म्हणजे आपली संडासची जागा. त्याच्यानंतर घसा आणि डोळे जर सूज असेल, घसा आणि डोळे यांच्यावर जर सूज असेल तर ते कशाचं लक्षण असतंय? गोनोरियाचं लक्षण आहे. तर हे 2 रोग आणि त्याची लक्षणं, हे रोग जे आहेत ते कशामुळं होतात? जीवाणूंमुळं. हे लैंगिक रोग आहेत, म्हणजे लैंगिक स्वच्छता नाही पाळली, कुठं इन्फेक्शन झालं तर हे रोग होऊ शकतात. बरोबर आहे. तर हे रोगांवर औषधोपचार आहेत. तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे आणि योग्य उपचार तिथं घेतले पाहिजे. आता या धड्याचा शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट. बघा शेवटच्या मुद्द्यामध्ये लोकसंख्येच्या विस्फोटामध्ये लोकसंख्येच्या कमी कालावधीमध्ये जर
खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लोकसंख्येचा विस्फोट असं म्हणतो. बघा इथं लोकसंख्येचा विस्फोट. इथं बघा कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढ होत असेल, कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर जर लोकसंख्या वाढत असेल वाढ होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लोकसंख्येचा विस्फोट म्हणतो. बरोबर आहे. आता लोकसंख्येच्या विस्फोटामुळे काय परिणाम होतात, परिणाम काय काय होतात तिथं सांगितलेलं आहे बघा. आपल्याला माहिती आहे बेरोजगारी वाढते, दरडोई उत्पन्न कमी होतंय, कर्ज वाढतंय आणि नैसर्गिक साधन संपत्तीवर, हवा पाणी, आपण बघितलं नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये वनस्पती, हवा पाणी, प्राणी, खडक, हे सगळे जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याच्यावर काय होतोय, ताण येतोय. साधन संपत्तीवर ताण येतोय. मग आता या लोकसंख्येच्या विस्फोटावर जर उपाय करायचा असेल आपल्याला तर काय करावं लागेल, आपल्याला लोकसंख्या कमी करावं लागेल. आणि लोकसंख्या कमी करण्यासाठी काय करावं लागेल, तर कुटुंब नियोजन करावं लागेल. बघा आता सध्या जे काही दाम्पत्य आहेत ते एकच मूल पाहिजे असं म्हणतात. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस काय म्हणायचे, हम दो हमारे दो. आणि आता ते स्लोगन चेंज झालेलं आहे, एक झाड आणि एक मूल असं ते स्लोगन इथं आता आपण चर्चेत आपल्या ह्याच्यामध्ये आहे. तर इथं आता एक शेवटचा अजून एक मुद्दा आहे की तुमच्या आरोग्य केंद्राला भेट द्या म्हणले आणि कुटुंब नियोजनाच्या काही पद्धतींविषयी माहिती मिळवा. तर मी इथं कुटुंब नियोजनाच्या पद्धतींसाठी एक थोडक्यात माहिती तुम्हाला देणार आहे. बघा कुटुंब नियोजन म्हणजे काय, तर मूल न होऊ देणे. बरोबर आहे. एक मूल झाल्यानंतर आपले जे पुन्हा मूल होऊ नये म्हणून जी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर ती काळजी घेण्यासाठी जी काही उपाययोजना केली जाते त्याला कुटुंब नियोजनाच्या उपाययोजना असं म्हटलं जातं. आता कुटुंब नियोजन हे आपल्या पुस्तकात दिलेलं नाहीये, एक्स्ट्रा माहितीसाठी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. 3 प्रकारे केलं जात आहे. पहिला आहे संप्रेरके वापरू शकतो आपण, दुसरा आहे काही अडथळे वापरू शकतो, आणि तिसरा जो मुद्दा आहे की काही ऑपरेशन्स आहेत. आता संप्रेरके म्हणजे काय, तर कुटुंब नियोजनासाठी म्हणजे मूल न होऊ देण्यासाठी स्त्रियांमध्ये काही गोळ्या घेतल्या जातात. बघा आपण बरेचदा ॲडव्हर्टाईजमध्ये एक नाव ऐकतो, माला डी. बरोबर आहे. माला डी म्हणजे काय, तर ही गोळी, ह्या गोळीमध्ये काही संप्रेरके असतात आणि ह्या संप्रेरकांमुळं काय होते बघा की जे अंडमोचन आहे प्रक्रिया त्याला अडथळा निर्माण होतोय आणि मग तिथं जर अंडपेशीच अंडनलिकेमध्ये नाही आली तर तिथं युग्मनज तयार होईल का, आणि युग्मनज जर नाही तयार झाला तर तिथं मूल होईल का, नाही होणार. तर ही एक पद्धत आहे. आता मालाडी मी इथं एक उदाहरण दिलंय. अशा अनेक वेगवेगळ्या उत्पादनं हे बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घ्यायचे असतात. अडथळ्यामध्ये बघा पहिला जो अडथळा आहे तो आहे कंडोम. कंडोम हे पुरुषांनी वापरायचं असतं. कंडोम ही अशी रबरी फुग्यासारखी टोपी असते आणि ही समागमाच्या वेळेस पुरुषांनी वापरायची असते. रेत
जे आहे ते स्त्रियांच्या शरीरात न सोडता हे कंडोममध्ये राहते आणि मग तिथं शुक्रपेशी जे आहेत ते शरीरात न सोडल्यामुळं तिथं परत फलन प्रक्रिया होणार आहे का? नाही होणार. आणि मग तिथं ते कुटुंब नियोजनासाठी कंडोम वापरले जाते. स्त्रियांमध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारचे असे कंडोम्स आलेले आहेत नवीन आता, जे की योनीच्या आतमध्ये वापरले जातात. आणि हा कंडोम तिथं योनीमध्ये घातल्यामुळे रेत किंवा शुक्राणू जे आहेत त्यांना स्त्रीच्या गर्भाशयामध्ये प्रवेश मिळत नाही. तिसरा एक अडथळा आहे, तोही स्त्रियांसाठीच तिथं सांगितलेला आहे, की अशी टी आकाराची कॉपरची एक वायर असते आणि ती टी आकाराची कॉपरची वायर योनी मार्गातून गर्भाशयामध्ये सोडली जाते. बघा, हे स्त्रीचं गर्भाशय आहे, तर ह्या गर्भाशयामध्ये ही कॉपर टी अशी बसवली जाते. आता काय होतंय, ज्या वेळेस शुक्राणू इथे येतात बघा, त्यावेळेस कॉपर हा धातू जो आहे तो शुक्राणूंना निष्क्रिय करतोय आणि शुक्राणू तिथंच निष्क्रिय झाल्यामुळे पुढं अंडनलिकेमध्ये जातात का? नाही जात. मग तिथं युग्मनज तयार होतोय का? नाही होत. आणि म्हणून कॉपर टी का म्हणलेलं आहे, तर हे इंग्रजी अक्षर टी सारखं हे वायर असते आणि कॉपर ह्या धातूचं असते, म्हणून ह्याला कॉपर टी असं म्हणलेलं आहे. आणि शेवटचे काही क्रीम्स आहेत बाजारामध्ये, जेल आहेत किंवा काही गोळ्या पण अशा आहेत की ज्या शुक्राणूंना काय करतात, मारून टाकतात. स्पर्मिसाइड असं म्हणतात, जसं इन्सेक्टिसाइड म्हणतो आपण, की तणांवर फवारल्यानंतर कीटकनाशके ते किडे मरून जातात. तसं हे क्रीम, जेल किंवा गोळ्या अशा काही आहेत की ज्या त्या शुक्राणूंना मारून टाकण्याचं काम करतात. तर अशी क्रीम, जेल किंवा गोळ्या सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत की त्याच्यामुळं तिथं फलन प्रक्रिया होत नाही आणि कुटुंब नियोजनासाठी काय केलं जातं, अडथळा आणला जातोय. आता शेवटचं जे आहे ते ऑपरेशन आहेत. 2 प्रकारचे ऑपरेशन होतात, एक पुरुषांमध्ये होतात आणि दुसरं स्त्रियांमध्ये होतात. आता पुरुषांमध्ये तुम्ही जर ही आकृती बघितली तर पुरुष प्रजनन संस्थेमध्ये बघा, इथं शुक्राणू वाहिनी आहेत. वृषणापासून निघणारी वृषण, अधिवृषण आणि मग त्याच्यापासून निघणारे जी अशी दोन्ही साईडला शुक्राणू वाहिनी असतात, तर त्या शुक्राणू वाहिनीला असं कट केलं जातं या ऑपरेशनमध्ये. आणि कट केल्यामुळं इथं तयार होणारे शुक्राणू हे त्या रेतामध्ये जातच नाहीत. आणि रेतामध्ये शुक्राणू नसतील तर तिथं युग्मनज तयार होईल का? नाही होणार. आणि मग प्रजनन होईल का? तर नाही होत. बरोबर आहे. तर दोन्ही साईडच्या जे काही हे दोन्ही कट केले जातात आणि शुक्राणूंना त्या रेतामध्ये जाण्यापासून प्रतिबंध केला जातोय. आता स्त्रियांमध्ये सुद्धा बघा, ह्याला व्हॅसेक्टॉमी असं म्हणतात. ह्या ऑपरेशनला व्हॅसेक्टॉमी असं म्हणतात. व्हास डिफरन्स शुक्राणू वाहिनीला इंग्लिशमध्ये म्हणल्यामुळं. आणि स्त्रियांच्या शरीरामध्ये बघा, स्त्रियांमध्ये जे ऑपरेशन असतंय ते आपल्याला माहिती आहे की ही अंडनलिका आहे. तर त्या ऑपरेशनमध्ये ह्या दोन्ही अंडनलिकांना कट करून इथं अशी गाठ मारली जाते. त्याच्यामुळं काय होतंय की जरी शुक्राणू शरीरात आले किंवा अंडपेशी यांचा संयोग होतोय का? नाही होत. तिथे युग्मनज तयार होत नाही आणि त्याच्यामुळं तिथं अपत्य हे होत नाही. तर हे पुरुष आणि स्त्रियांमध्ये जे ऑपरेशन केले जातात हे परमनंटली प्रजनन थांबवण्यासाठी, म्हणजे ज्या स्त्रियांना पहिलेचे 1-2 अपत्य आहेत आणि आता इथून पुढं अपत्य नकोच आहेत, तर त्यांच्यामध्ये केलं जातात हे ऑपरेशन्स. परमनंटली अप्रजननक्षम, म्हणजे कायम ती स्त्री आणि पुरुष काय राहतात, अप्रजननक्षम होतात. म्हणून
हे काही कुटुंब नियोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या काही पद्धती असतील, तर ह्या तुम्हाला सर्वांना समजल्या असतील. थोडक्यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर इथं आपला सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा धडा संपलेला आहे. काही अडचणी असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता. थँक्यू.